सरप्राईज होतं. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. फायनली आपण चाललोय इंडियाला. येस मित्रांनो, आपण फायनली एका वर्षानंतर चाललोय इंडियाला आणि मी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला आता दिसत नसेल कारण की मी झोपेतून उठलोय, म्हणून मी आता तसा वाटत असेल, पण मी रात्रभर झोपले नाही. मला झोप पण लागत नव्हती. आता मस्त कॉफी पितोय आणि खूप थंड आहे इथं. आता सध्या बघू शकता तुम्ही, थंडीचे दिवस चालू आहे आणि फॉगी झालंय पूर्ण. आणि लवकरच आता आपली बस आहे कॅनबेरा टू सिडनी 8 वाजताची, आणि मग सिडनीवरून आपण फ्लाईट पकडणार आहे. खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड, खूप एक्सायटेड आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि माझ्या चेहऱ्यावर दिसत नसेल कारण की मी झोपेत आहे, बट मी रात्रभर झोपलेलं नाही. मी माझ्या फ्रेंड्सला पण कॉल करून बोललो, खूप एक्सायटेड आहे मी. तर मजा येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग. तर फायनली मित्रांनो, आता आपण पोचलोय सिडनी एअरपोर्टला. Your attention, please. 3 तासाची आपली बस राईड होती आणि खूप लवकर आलो. मी तर थोडा वेळ झोपलोच होतो, मध्ये उठत होतो. त्यानंतर इथं आलो आणि इथं येऊन सगळे सिक्युरिटी चेक इन, बॅग चेक इन सगळं वगैरे केलेलं आहे. 3 तास आधी आपण आलेलो एअरपोर्टवरती, म्हणून मी आल्या थोडंसं फिरलो वगैरे इकडे तिकडं. आणि आईला एक परफ्यूम पण घेतलाय. अजून पप्पांसाठी पण काहीतरी घ्यायचं आहे, पण ते आता इथं नाही घेणार, मी इंडियात गेल्यावर घेऊ. आणि मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो की मी घरी सांगितलेलंच नाही आहे की मी येणार आहे म्हणून. कोणालाच माहीत नाही, आईला नाही, पप्पांना नाही, फक्त माझ्या फ्रेंड्सला माहिती आहे की मी येणार आहे आणि तेच मला घ्यायला येणार आहे. म्हणजे अक्षय आणि चाटी येणार आहे मला घ्यायला, बाकी कोणालाच माहीत नाही मी येणार आहे म्हणून. एक छोटं सरप्राईज द्यायचं ट्राय करणार आहे मी. तर बघूयात कसं होतंय. आणि मस्त भूक पण लागली होती म्हणून जेवण वगैरे पण करून घेतलं. KFCचा बर्गर खाल्ला आणि आता बसलोय. अजून आपल्या फ्लाईटला भरपूर वेळ आहे, अजून 2 तास तरी आहेत. 2 तास वेट करून मग आपण इथून सिंगापूरला जाणार आणि तिथं पण गेल्यावर 8 तासाचा लेवर आहे तिथं. माहीत नाही आता, बघू आपण काय करणार आहे. मला तर वाटतं मी झोपच काढेल, बट लेट्स सी 2 तासानंतर काय होतंय. तर फायनली मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सिंगापूरला आणि मला येऊन आता भरपूर वेळ झाला आहे, म्हणजे 1 ते 1.5 तास झाला आहे. आल्यापासून फक्त एका ठिकाणी खाल्लं काहीतरी, बर्गर किंग भेटलं मला. ते पण खूप शोधलं तेव्हा कुठं जाऊन भेटलं, कारण की खूप मोठं आहे. त्यानंतर कुठंच फिरलो नाही जास्त. थोडा वेळ बसलो, मोबाईल चार्ज केला आणि मग आता मी बसलोय एका ठिकाणी माझ्या फ्लाईटची वाट बघत. टर्मिनल 2ला आलोय. एक ट्रेन पकडून मी टर्मिनल 1 पासून टर्मिनल 2ला आलो आणि आता बसलोय. खूप थकलोय आणि फ्लाईटमध्ये पण खूप थकलो. खूप लॉंग फ्लाईट होती, खूप वेळ उठावं लागलं, सगळं काय करावं लागलं. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडून बघू शकता की खूप थकलोय. सकाळी 6:30चा उठलोय आणि आता 12 वाजले तरी पण जागाच आहे, पण काय हरकत नाही. थोडा वेळ झोप काढतो आता. आणि आता माझी फ्लाईट आहे सकाळी 5 वाजता, तर तोपर्यंत एक झोप काढतो. 2-3 तास. सिंगापूर टू बँगलोर आहे, ती 2 तासातच जाणार आहे. तर मित्रांनो, झालं असं की मी झोपायला घेतलं पण मला झोपच आली नाही. मग झोप येत नव्हती म्हणून म्हणलं जरा आता आहे वेळ तर आपण मग व्हिडिओ एडिट करून घेऊ. त्यामुळे सगळा व्हिडिओ सकाळपासूनचा आहे तो सगळा एडिट करून घेतला मी बसल्या इथं. ऑलमोस्ट मी आत्तापर्यंत जेवढं बसलोय तोपर्यंत सगळा व्हिडिओ एडिट झालेला आहे. आणि आत्ता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि सकाळी 5:30ची माझी फ्लाईट आहे. आणि म्हणजे 2 ते 3 तासातच लगेच बोर्डिंग पण चालू होईल, त्यामुळे मला झोपच येत नाही. म्हणलं आता एडिट करून टाकू. आणि इथं सगळी लोकं झोपलेली तुम्हाला दाखवतो मी. भरपूर लोक आहेत, सगळी लोक झोपलेली आहेत. सगळ्यांची फ्लाईट आहे, कुठं ना कुठं सगळे चाललेत. मग मला झोपच येत नव्हती म्हणून म्हणलं चला आता एडिट करून टाकू. त्यामुळे एडिट पूर्णपणे कंप्लीट करून टाकलेलं आहे. आता इथून पुढं जो होईल तो पुढं आता कंटिन्यू करेल मग नंतर. फायनली आपण आलो आता आपल्या गेटवर F42ला. पण आत्ताशी 2 वाजलेत आणि फ्लाईट टेक ऑफ होणार आहे 5:40ला, म्हणजे 3-3.5 तास आहेत अजून. फायनली मित्रांनो, इंडियात आलेलो आहे आपण आणि आत्ता मी आहे बँगलोर एअरपोर्टला. सर्व माझी फ्लाईट वगैरे झाली, एकदम मस्त झोपेतच काढली मी तर फ्लाईट. आणि त्यानंतर टर्मिनल 2ला उतरलो आणि तिथून मग सगळं चेक इन वगैरे करून बॅगेज वगैरे घेऊन टर्मिनल 1ला आलो. बस वगैरे पकडून, एक बस होती त्या बसमध्ये पकडून, ते बस पकडून इकडे आलो. आता पण फ्रेश झालो, ब्रश वगैरे केले आणि आता म्हटलं जरा काहीतरी खाऊयात. त्यामुळे इथं मी थांबलो आहे एका रेस्टॉरंटला. ओके,
हे इथं एअरपोर्टवरतीच आहे. मला खूप भारी वाटते कारण की मी इंडियात आलो आहे. असं लगेच जाणवते नाही का इंडियात आलेलं, असं एकदम भारी वाटते. मला माझ्या चेहऱ्यावरचा हसूच कमी होत नाही आहे. चाटीला पण सांगितलं की मी येतो आहे म्हणून, की मी आलो आहे बँगलोरमध्ये. अजून कोणालाच माहीत नाही आहे, पण लय भारी वाटते की आलो आहे बाई. असं वेगळंच वाटते काहीतरी नाही का, असं चेहऱ्यावरचं हसूच जात नाही आहे. फायनली आलो. आता फक्त इथून 3 तासाचा हॉल्ट आहे, 3 ते 4 तासाचा हॉल्ट, आणि मग लगेच 1 तासात पुणे, म्हणजे 1:30 वाजेपर्यंत पुणे. आत्ता वाजले काहीतरी 9, 1:30 वाजता मी पुण्यात असणार आहे. मग जाऊया आता, फक्त जरा खाऊन घेतो, भूक लागलेली. फायनली मित्रांनो आपण आलो आहे पुणे. येस, फायनली आपण आलेलो आहे पुण्याला. आणि मी प्रसन्नाला मेसेज करून सांगितलं आहे की मी आलो आहे म्हणून. ते आता कुठे आहेत काय माहिती, शोधायला त्यांना मला थोडा वेळ लागेल, बट आलो आहे. आणि खूप गरमी जाणवते मला, एकदम भयानक गरमी आहे. आणि बरं वाटतंय जरा गरमी सहन करून. आता गरमीचेच दिवस आहे इथं. सगळे बॅग वगैरे घेतलेली आहे, सामान सगळं घेतलेलं आहे, फक्त पोरांची वाट बघतोय आता. कोण रे, कोण? ओळखतच नाही मी. अरे मी ओळखतच नाही तुम्हाला. अरे मी तुम्हाला ओळखतच नाही. तसंच भाऊ या. तसंच भाऊचे दर्शन घेतलेच पाहिजे का नाही अक्षय यार, सांग यार. 1 वर्ष झालं चाटी बाई. चाटी अरे 1 वर्ष झाली चाटी. कसं आहेस बाई? त्याला कसं काय आपला भाई रिटर्न आलाय भाई. फायनली मित्रांनो आपल्या गाडीला बघतोय आपण एवढ्या दिवसांनी. जरा तर रे अक्षय, जरा आपल्या गाडीला भेटू दे, जरा फोटोशूट करू. असं टेकतो ना, गरम आहे, नंतर भेटू आपण. जाऊया, पण आपली गाडी लय दिवसांनी भेटली. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे थोडंसं जेवण करायला. आमचं प्लॅन झालं की खायला जाऊयात, आणि सगळ्यांची फेवरेट साईनाथ खानावळची थाळी खायची आता, चिकन थाळी. मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठीच आम्ही चाललो आहे. आणि पुणे बघून जरा मस्त वाटते. पुण्याचे रोड्स, ते ट्रॅफिक सगळं पॅ पॅ पो 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 ते बघितलं ना जरा वर्षभर लय भारी वाटते मला. त्यामुळे आता चाललो आहे साईनाथ खानावळला. तर मित्रांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला आहे. आम्ही आलो आता संदीप हॉटेलला, कारण की साईनाथ खानावळ बंद होतं आणि गर्दी आहे. सौर्या आणि शाहरुख मागून येतात ते, आणि चाटी आणि अक्षा वॉशरूम गेला. आपण मटन खाएंगे. हा माणूस महत्वाचा आहे, इकडे दाखव. फायनली माझा मित्र ओमकार, लव यू ओमकार. गाडीत काय ओमकार लव यू. पूर्ण 1 वर्ष 1 महिन्यानंतर देवेशच्या ब्लॉगमध्ये आम्ही आलो आहे. हो बरोबर, येस येस येस. देवेश करेक्ट 1 वर्षाने आला. खूप भारी वाटला आम्हाला. सरप्राईज होतं. नाद ना नाद यार, नाद कडक. शाहरुख आय लव्ह यू. आय लव्ह यू. सरप्राईज नव्हतं आम्हाला माहित होतं. चांगलं वाटतं. सरप्राईज आता पुढे आहे आता आपल्याला. आणि वरून फुकटचं जेवण. पैसे कमवून आणले भरपूर. ते तर राहिलं. भरपूर पैसा कमवून आला आमचा भाऊ. आता काय कमीच नाही. आता जे बंडल टेन्शन नाही घेऊ, हे सगळे एडिट होणार आहे. तर चक्क 1 वर्षानंतर मी आज मटण खातोय मित्रांनो. जरा मजा येणार आहे. संदीपचं मटण मस्त खरडा. तर आत्ताच आमचं जेवण झालंय मित्रांनो. गणेश आलाय मला भेटायला, आणि एवढ्या गरमीचं ॲडव्होकेट धनेश बोल. स्वतः ॲडव्होकेट, वाईट कपडे दाखव त्याचे. काय म्हणतात त्याला, स्वतः ॲडव्होकेट भावी नगर अध्यक्ष गणेश दुबे. गणेश भैया दुबे स्वतः आलेले आहेत. आणि एवढ्या गरमीचं आहे, चहा पितात ते मला असं कसं तरी होते. खूप गरमी आहे, 27 डिग्री आहे, एकदम कसं आहे, सहन होत नाही मला. चहासाठी लावलेला आहे. हा कसं हे आहे, डेंजर आहेत पोरं. टायमावर चहा आणि चहाला टाइम अजिबात नसतो. फकिंग क्रेझी. पाय कुठे भाऊचे पाय दाखव. कसं दाखव. भाऊचे पाय दाखव. नाही पण भाऊ स्वतः कवी आहेत, कळलं ना तुम्हाला. कवी आहे. काय मग काय शायरी केली. तो आला कवी. काय होतं ते एका काय एकटा एकांत काहीतरी आहे रे. बघितलं का भाऊ, खूप म्हणून सकलोंड आहेत भाऊ. संदीप खरे नंतर संदीप खरेनंतर संदीप ताजने. चला येऊ का.
आता मी व्हिडिओ टाकशील ग्रुपवर ते कापू बाय बाय भेटूयात लवकरच हा लवकरच भेटूयात चलो बाय 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 सावकाश हा हा बाय गर्ल्स चलो टाइम टू गो जुन्नर. तर मित्रांनो आपण फायनली आता जुन्नरच्या रोडला आलेलो आहे. जुन्नर इथून फक्त 5 ते 6 किलोमीटर राहिलेले आहे आणि अंधार पडलेला आहे. दाखवतो मी अंधार वगैरे पडलेला आहे आणि आपण एकदम अगदी 10 मिनिटातच पोहोचणार आहे जुन्नरला. मी आता काय करणार आहे प्रसन्न आई किंवा पप्पाला फोन लावणार आहे. चाटी पण आपलं अक्षय पण आई आणि पप्पाला आई किंवा पप्पाला फोन लावणार आहे, विचारणार की कुठे आहेत ते. आम्ही अंदाज घेतोय की दोघं कुठे आहेत, कुठं असणार आहेत, घरी आहेत का कामावर आहेत वगैरे ते सगळं अंदाज घेऊन मग आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि मग सरप्राईज द्यायचा प्रयत्न करणार आहे. आता बघूयात आपण. आम्ही आता फोन लावतोय. हॅलो हॅलो काय रे. पुढे गाडीत चावी द्यायची होती. हा गाडी तिथे पुढे लावली का आपल्या. नाही येतोय रस्त्यात आहे, तेच विचारलं कुठे आहेत तुम्ही. आम्ही घरातच आहेत. गाडी त्या पुढे लाव. जागा आहे बघ आपली. आपल्या इथं ना घराच्या इथं. बरं 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 आलोच. हा हा आली का तुम्ही. हा आलोय 5 मिनिटात आलो. हा बर बर ठीक. पप्पांच्या फोनवर फोन केला होता पण फोन आईनीच उचलला. म्हणजे दोघं घरीच आहे असं वाटतंय. आता हेच होप करूयात आपण. आता कसं करायचं वरल्या इथून जाऊ. वरल्या इथनं जायचं हा. तिथंच गाडी लावायची. हा. वरल्या इथं गाडी लावली की मी फर्स्ट जाणार आतमध्ये. हा पहिलं बघणार कोण आहे का हा. नाही चेक करतो. मग तुम्हाला कॉल करून मग तुम्ही दोघं मागून हा मागून येतो. तोपर्यंत मी घरात जातो. तू थोडस पुढे जा हा. आणि मग तू अंदाज घे. हा. मी पण असा धरतोच कॅमेरा आणि मग त्यांची रिॲक्शन रेकॉर्ड करू. प्लॅन इज रेडी. कम ऑन. फुल मजा येणार आहे. हॅपी बर्थडे होणार आहे. चला फायनली जुन्नरच्या वेशीतून आपण आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. आणि आता आपण वरल्या इथून जाऊयात मागून. बघ काकू काकू हो अरे आम्ही ती सारखी तयारी करतो. सरप्राईज सरप्राईज होतं. आता काय झालं हे का अरे काय झालं. अरे पण तू सांगितलं सुद्धा नाही. काय सरप्राईज होतं ना. सरप्राईज सरप्राईज कशाला म्हणतात. कसं आहे मग हा. तुम्ही पण म्हणले नाहीत काही. सरप्राईज होतं ना काकू. हेच तर सरप्राईज होतं. आणि तुला फोन लावला तर तुम्हाला मी कामावर काम गेलो म्हणलं. मी कामावर गेलोय. अशी शाळा असती.